जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक काळात विक्रीसाठी आणलेल्या गांजावर राजारामपुरी पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली। राजाराम तलावावर केलेल्या या कारवाईत 20,79,000चा गांजा, 5 लाखांचा टेम्पो आणि 10,000चा मोबाईल जप्त करण्यात आलाय। या कारवाईत कात्रज इथल्या समीर शेखला अटक करण्यात आल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। या निवडणुकीत अंमली पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशानं पुण्यातील कात्रज इथल्या समीर पापा शेख या 63 वर्षीय व्यक्तीनं कोल्हापुरात विक्री करण्यासाठी गांजा आणला होता। याबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश होडगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील, भारत साळुंखे, उपनिरीक्षक सचिन चंदन यांना माहिती मिळाली। त्या अनुषंगानं मंगळवारी रात्री राजारामपुरी पोलिसांनी राजाराम तलाव परिसरात सापळा लावला। रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास या परिसरात एक टेम्पो आला। त्यावर छापा टाकून पोलिसांनी चालक समीर शेख याला ताब्यात घेतलं, तसंच टेम्पोची तपासणी केली। त्यामध्ये 83 किलो 145 ग्रॅम वजनाचा गांजा सापडला। त्याची किंमत 20,79,000 रुपये इतकी आहे। या कारवाईत 5 लाख रुपये किमतीचा टेम्पो देखील पोलिसांनी ताब्यात घेतला, तसंच 10,000 रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला। या कारवाईत एकूण 25,89,000 रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आलंय। संशयित समीर शेख याला न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या कारवाईबाबत अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी राजारामपुरी पोलिसांचं पत्रकार परिषदेत कौतुक केलंय। ही कारवाई अंमलदार अमोल पाटील, संदीप सावंत, कृष्णात पाटील, सुशांत तळप, सत्यजित सावंत, अमोल पाटील यांनी केली।